Hello students, welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad, ACE Coaching Classes WASH. आपण क्लास 12 व केमिस्ट्री पार्ट 1 मधले 3 टॉपिकचा स्टडी केला म्हणायचं. आज आपलं टॉपिक नंबर 3 जो होता आयोनिक इक्विलिब्रियम, याच्यामधला आज आपण शेवटचा पॉईंट्स म्हणजे शेवटच्या लेक्चरमध्ये आज आपण कॉमन आयन इफेक्ट्स आणि कॉमन आयन इफेक्ट्स अँड देअर सोल्युबिलिटी हे दोन छोटेसे जे पॉईंट्स आहेत 1 मार्काचे ते आपण आज शेवटच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपला इथं हा टॉपिक आयोनिक इक्विलिब्रियम एंड होत आहे. एकदम सोपा टॉपिक्स आहे, त्याच्यावरचे प्रॉब्लेम देखील तुम्हाला मी डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर आपण 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपण 11वीची नवीन बॅच सुरुवात करत आहोत. जर तुमचे घरचे कोण बहीण भाऊ असतील, मित्रमैत्रीण जर असतील तर त्यांना सांगा, जरी 10वीचा निकाल नाही लागला, 2 तारखेच्या आसपास 10वीचा निकाल लागेल, 2-3 तारखेच्या आसपास निकाल लागल्यानंतर सर्वच पास होणार आहेत. पण 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला सायन्सला जर जायचं असेल, त्या मित्रमैत्रिणीला किंवा तुमची भाऊ किंवा बहीण असतील तर त्यांना सांगा की ऑनलाईन क्लासेसला जॉईन करा. 1 तारखेपासून आपले केमिस्ट्रीचे ऑनलाईन क्लासेस चालू होणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला 1 तारखेच्या नंतर 1 दिवस 11, 1 दिवस 12 अशा प्रकारचे असेल. 1 दिवस 11साठी तुम्हाला वेळ दिला जाईल त्या लेक्चरचा अभ्यास कराय, 1 दिवस तुम्हाला 12साठीच्या लेक्चरचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिला जाईल. म्हणजे सायमल्टेनियसली आपण पर डेज काय करणार आहोत, 11वी आणि 12वीचे लेक्चर 1 तारखेच्या नंतर घेणार आहोत. तर 1 तारखेला आपण 11वीला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर तुमचा कॉलेजमध्ये जो केमिस्ट्री पार्ट 1चा जो टॉपिक चालू असेल तो टॉपिक आपण याच्यानंतर घ्यावा असं मला वाटते. तर मला व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही सांगा की सर हा कॉलेजमध्ये आमचा हा टॉपिक चालू आहे, तर आपल्याला हा टॉपिक घ्यायचा. तुमचा सॉलिड स्टेट असू द्या, केमिकल कायनेटिक्स असू द्या किंवा सोल्युशन असू द्या, ह्या तिन्हीपैकी एखादा जर टॉपिक असेल तर ते आपण घ्यायला सुरुवात करू. पण तुमचा कॉलेजमध्ये चालू असेल तो घेऊ, कारण त्याच्यावर तुम्हाला कॉलेजमधल्या टॉपिक्सवर टेस्ट होण्याची शक्यता असते. त्यासाठी कॉलेजमध्ये जो टॉपिक चालू आहे, जसं की पार्ट 2चा तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह फर्स्ट चालू केलेला असेल, तो आपला ऑलरेडी झालेला आहे. तसा पार्ट 1 मला कोणता आहे, आपल्याला झालेल्या पैकी एखादा आहे का दुसरा आहे. झालेल्या पैकी असेल तर आपण घेणार नव्हतो, पण एखादा दुसरा जर असेल त्याच्या व्यतिरिक्त तर तो टॉपिक्स कोणता आहे तुम्हाला ग्रुप्सवरती सांगावा, आपण त्याच्यामध्ये घेऊ. त्यानंतर चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं आयोनिक इक्विलिब्रियममधलं लेक्चर नंबर 12 म्हणजे शेवटचं लेक्चर आहे. त्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कॉमन आयन इफेक्ट्स. पण कॉमन आयन इफेक्टचा स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला एक प्रिन्सिपल शिकायचे. त्या प्रिन्सिपलचं नाव आहे ली चाटलियर्स प्रिन्सिपल्स. काय नाव आहे या प्रिन्सिपलचं? ली चाटरियल प्रिन्सिपल्स. या प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला काही डेफिनेशन नाही रिक्वायर किंवा त्याच्यावरचे काही थेरॉटिकल पार्ट नाही, पण ह्या ली चाटली प्रिन्सिपलच्या आधारे तुम्हाला कॉमन आयन इफेक्ट्स हा इझिली लक्षात यावा 1 मार्काचा. त्यासाठी तुम्हाला बेसिक म्हणून मी ली चाटली प्रिन्सिपल सांगत आहे. This Lee Chatterjee is the name of scientist and he prepared one of the principle is related to the common ion effects. की ली चॅटरी प्रिन्सिपल एका सायंटिस्टचं नाव आहे आणि त्याने एक प्रिन्सिपल एक्झिस्ट केलेला आहे कॉन्सन्ट्रेशन रिलेटेड, आणि त्याच्यावरून त्याने कॉमन आयन इफेक्ट कशा प्रकारे इंडिकेट करायचा प्रॅक्टिकली, तर त्याला आपण कशा प्रकारे डिटरमाइन करू शकतो त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन. त्यासाठी आपल्याला ली चॅटरी प्रिन्सिपलच्या आधारे कॉमन आयन इफेक्टचा स्टडी करायचा आहे. त्याच्या अगोदर सुरुवातीला सांगतो, समजा तुमच्याकडे एखादा रिएक्टंट ए असेल. दिस रिएक्टंट ए आर इक्विलिब्रियम विथ प्रोडक्ट बी. की समजा एखादी जनरल केमिकल रिएक्शन आपण कन्सिडर केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा ए हा रिएक्टंट असेल अँड दिस ए आर रिएक्टंट आर इन इक्विलिब्रियम विथ प्रोडक्ट बी, आणि तो एक इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असेल. आहे असा आहे म्हणजे हा कसा असणार आहे तुमचा इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे, बरोबर. म्हणजे एचं कन्व्हर्जन ज्यावेळेस आपण बी मध्ये करतो, म्हणजे रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होत असेल किंवा फर्दर प्रोडक्टचं कन्व्हर्जन रिएक्टंट मध्ये होत असेल, तर अशा प्रकारचा आपण डबल एरोचा यूज करत असतो. जसा डबल एरो म्हणजे काय असते, ती कंडिशन इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असते. अकॉर्डिंग टू ली चॅटरी प्रिन्सिपल नुसार काय सांगितलं जातं, नाव कन्सिडर दिस द मॉलिक्यूल ए हॅव्हिंग द कॉन्सन्ट्रेशन आर इन्क्रीजेस. की ए या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालेलं असेल, means the molecule A or reactant A having the concentration or increases, the equilibrium shifts to the equilibrium shifts to equilibrium आहे म्हणजे अशा प्रकारचं असेल, इक्विलिब्रियम शिफ्ट टू बी. ते इक्विलिब्रियम कुठं शिफ्ट होईल तुमचा बी ला. म्हणजे ए चं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज होत असेल तर त्यावेळेस बी कडे इक्विलिब्रियम शिफ्ट झालेली असते, अँड वाईस वर्सा. आणि त्याच्या अपोजिट काय असेल, इफ द प्रोडक्ट बी कॉन्सन्ट्रेशन आर इन्क्रीजेस, देन इक्विलिब्रियम
equilibrium shifts toward the इथं देखील टुवर्ड्स असेल पा, इक्विलिब्रियम शिफ्ट टुवर्ड्स दी ए, त्यावेळेस इक्विलिब्रियम कुठं शिफ्ट होईल तुमचा ए. म्हणजे अकॉर्डिंग टू ली चार्टरी प्रिन्सिपल काय सांगतं पा, समजा तुमच्याकडे दोन घटक आहेत, समजा हा ए असेल आणि हा बी असणार आहे. एचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर इक्विलिब्रियम बी कडे शिफ्ट होईल आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर इक्विलिब्रियम ए कडे शिफ्ट होते. मीन्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए आर इन्क्रीजेस देन इक्विलिब्रियम शिफ्ट फ्रॉम बी. द कॉन्सन्ट्रेशन बी आर इन्क्रीजेस देन इक्विलिब्रियम शिफ्ट फ्रॉम ए. म्हणजे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर इक्विलिब्रियम प्रोडक्टकडे शिफ्ट होईल आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर इक्विलिब्रियम कुठं शिफ्ट होते, तुमची रिएक्टंटकडे शिफ्ट होते. याला आपण ली चार्टरी प्रिन्सिपल म्हणतो. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जात नाही, पण याच्या आधारे आपल्याला नेक्स्ट पॉईंट शिकायचा आहे आणि तो पॉईंट आहे व्हॉट इज मीन्स बाय कॉमन आयन इफेक्ट्स. कॉमन आयन इफेक्ट्स कशाला म्हणायचं. आता कॉमन आयन इफेक्टचा स्टडी करत असताना एकदम हा शेवटचा पॉईंट आहे, एकदम सोपा पॉईंट आहे पा, 1 मार्काला विचारतात त्याची डेफिनेशन. कॉमन आयन इफेक्ट्स, कॉमन आयन इफेक्ट्स. कॉमन आयन इफेक्टचा स्टडी करत असताना आपल्याला ली चार्टरी प्रिन्सिपलच्या आधारे त्याचा स्टडी करायचा पा. तर व्हॉट इज मीन्स बाय कॉमन आयन इफेक्ट्स. कॉमन आयन इफेक्टचा स्टडी करण्याच्या पेपरमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट डेफिनेशन जर सांगितली तर तिथं रट्टा मारल्यासारखं होतं. त्यामुळे डेफिनेशन फर्स्टली आपण स्टडी करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला एक्झाम्पलचा स्टडी करायचं. एक्झाम्पलचा स्टडी करत असताना कन्सिडर करा की एक बिकर किंवा कंटेनर घेतलेला आहे तुम्ही, अँड दिस बिकर्स और कंटेनर कन्सिडर अ वीक ऍसिड, की एक तुमच्याकडे वीक ऍसिड असेल अँड दिस वीक ऍसिड लाईक ऍसिटिक ऍसिड, आणि ते वीक ऍसिड कोणतं असणार आहे तुमचं ऍसिटिक ऍसिड असेल. CH3COH याला म्हणतो आपण ऍसिटिक ऍसिड. काय म्हणायचं याला ऍसिटिक ऍसिड. आणि दुसरा घटक असेल तुमचा साल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आणि दुसरा घटक कोणता आहे साल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड जर समजा इकडे दाखवतो मी तुम्हाला शॉर्टली, समजाकडे तुमच्याकडे वीक ऍसिड आहे ऍसिटिक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे NaOH. काय होईल इथं H2O लॉस होईल आणि H2O लॉस झाला तर शिल्लक कोणता साल्ट राहतो ऍसिटेट आयन. पण कोणता ऍसिटेट आयन आहे सोडियम ऍसिटेट आयन. म्हणजे ऍसिड मधला H आणि बेस मधला OH म्हणजे काय लॉस होईल H2, म्हणजे शिल्लक काय राहिलं सोडियम ऍसिटेट साल्ट ऑब्टेन होतो. लाईक दिस वे. Now consider the one of the beakers or container, and this beaker or container containing the weak acid like acetic acid and salt of weak acid and strong base like sodium acetate. आणि याच्यामध्ये साल्ट कोणतं असणार आहे तुमचं सोडियम ऍसिटेट साल्ट आहे पहा. कोणतं साल्ट आहे तुमच्याकडे सोडियम ऍसिटेट साल्ट आहे. ते आपण एका बिकर मध्ये किंवा कंटेनर मध्ये घेतलेलं आहे. बट दिस बोथ द ऍसिटिक ऍसिड अँड सोडियम ऍसिटेट आर आयोनाइज्ड और डिसोसिएटेड, की दोन्हीला जर आपण डिसोसिएट करायचा प्रयत्न केला तर काय होईल पा. मीन्स डिसोसिएशन आर टेक्स प्लेस ऑफ दिस ऍसिटिक ऍसिड और ऍसिटेट आयन, की तुमचा जो सोडियम ऍसिटेट आयन असेल आणि ऍसिटिक ऍसिड असेल याचं जर आपण डिसोसिएशन केलं तर काय होतं पा. समजा तुमच्याकडे फर्स्ट आहे ऍसिटिक ऍसिड. दिस ऍसिटिक ऍसिड इज अ वीक ऍसिड, की ऍसिटिक ऍसिड हा तुमचा वीक ऍसिड असतो आणि आपल्याला प्रिव्हियस लेक्चर मध्ये माहिती झालेलं आहे एखादा वीक ऍसिड जर असेल तर आपण ऍरो हा इक्विलिब्रियमचा ऍरो यूज करत असतो. आणि दुसरा घटक आहे याच्यामध्ये साल्ट आहे. कोणता साल्ट आहे सोडियम ऍसिटेट साल्ट आहे. मग सोडियम ऍसिटेट मधला सोडियम हा स्ट्रॉंग बेस आहे आणि ऍसिटेट हा वीक आहे. पण इथं बेस जर पाहिला तर स्ट्रॉंग आहे म्हणून इथं आपण ऍरो कोणता यूज करतो सिंगल हेडेड ऍरो यूज करतो. मीन्स ऍसिटिक ऍसिड इज अ वीक ऍसिड आर इन इक्विलिब्रियम अँड विच आर डिसोसिएटेड. जर आपण त्याला डिसोसिएट केलं तर ऍसिड मधनं काय बाजूला निघणार आहे H+ आयन आणि रिमेन्स काय राहणार आहे तुमचा ऍसिटेट आयन्स. म्हणजे काय शिल्लक राहतो CH3COO-. In second case, this sodium acetate containing sodium metal are the strong base which on dissociation to separate the Na+ ion. की सोडियम ऍसिटेटला जर आपण डिसोसिएट केलं तर त्याच्यापासून Na+ आयन सेपरेट होतात आणि रिमेन्स काय राहतं याच्यामध्ये ऍसिटेट आयन्स.
काय रिमेन्स राहतात त्याच्यामध्ये? ऍसिटेट आयन्स रिमेन राहतात. याला म्हणायचं ऍसिटेट आयन्स दोन्हीला. आणि हा देखील काय आहे तुमचा? ऍसिटेट आयन्स. बरोबर. आता वीक ऍसिड आहे म्हणजे हा काय आहे? वीक आहे. आणि त्याचं डिसोसिएशन करतो म्हणजे ऍसिड असतो म्हणजे तो एक इलेक्ट्रोलाइट असेल. म्हणजे ऍसिडिक ऍसिड हा एक वीक इलेक्ट्रोलाइट असं कन्सिडर करा. आणि सोडियम ऍसिटेट मध्ये स्ट्रॉंग बेस सोडियम आहे म्हणजे हा एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं कन्सिडर करा. म्हणजे एक इलेक्ट्रोलाइट कसं आहे? वीक आहे. आणि दुसरा इलेक्ट्रोलाइट कसा आहे? स्ट्रॉंग आहे. जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे? मोर असेल म्हणजे जास्त असेल. बरोबर. आणि जो वीक इलेक्ट्रोलाइट त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे? लेस असणार आहे म्हणजे कमी असणार आहे. मीन्स if the weak electrolyte having the acetate ion is the concentration is less than that of the acetate ion in the second electrolyte. की फर्स्ट इलेक्ट्रोलाइट हा वीक आहे आणि त्याच्यामध्ये एक्झिस्ट होणारे जे ऍसिटेट आयन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन एकदम लेस आहे म्हणजे कमी आहे ऍज कम्पेअर टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पेक्षा. पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये सोडियम हा स्ट्रॉंग बेस असल्यामुळे त्याच्यामध्ये एक्झिस्ट होणारा जो ऍसिटेट आयन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. मग कमी मध्ये जास्त जर मिक्स केला तर काय एक्झिस्ट होईल? जास्तच एक्झिस्ट होतो. बरोबर. कमी मध्ये जास्त मिक्स केला तर काय तयार होतो? जास्तच एक्झिस्ट होतो. म्हणजे याच्यावरून आपण तर्क लावू शकतो द ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटेट आयन इज मोर. मीन्स ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटेट आयन इज मोर. की याच्यामध्ये ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन जर आपण पाहिलं तर ऍसिटेट आयनचं ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे? जास्त आहे. कारण आपण कमी मध्ये जास्त मिक्स करतो. जे तुमचा कॉमन आयन जो ऍसिटेट असणार आहे त्या ऍसिटेट आयनचं ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला इन्क्रीज झालेलं दिसतं. मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ऍसिटेट आयन आर ओव्हरऑल इन्क्रीजेस. ओव्हरऑली जर आपण याचा स्टडी केला तर त्यात जो तुमचा कॉमन आयन असणार आहे, कोणता कॉमन आयन आहे पहा? इन बोथ द रिएक्शन कन्सिडर. In first reaction consider as acetate ion is the common and in second reaction there is generated acetate ion. दोन्ही रिएक्शन मध्ये ऍसिटेट आयन जनरेट होतो म्हणजे कॉमन आयन कोणता झाला तुमचा? ऍसिटेट आयन. बरोबर. ऍसिटेट आयन जर आपण पाहिला तर एकाचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे एकाचं जास्त आहे. कमी मध्ये जास्त मिक्स केला की जास्त तयार होईल. म्हणजे ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन जर जो तुमचा कॉमन आयन आहे CH3 डबल बॉन्ड O मायनस तर याचं ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला इन्क्रीज झालेलं दिसतं. बट अकॉर्डिंग टू ली-चार्ट्री प्रिन्सिपल्स काय सांगतं? According to ली-चार्ट्रियर प्रिन्सिपल्स. मग ली-चार्ट्रियल प्रिन्सिपल्स काय सांगतो रे? आता सांगितल्याप्रमाणे अकॉर्डिंग टू ली-चार्ट्रियल प्रिन्सिपल काय सांगतं ली-चार्ट्रियल प्रिन्सिपल? पहा, द रिएक्शन शिफ्ट्स इन अपोजिट डायरेक्शन. द रिएक्शन शिफ्ट्स इन अपोजिट डायरेक्शन. रिएक्शन शिफ्ट इन अपोजिट डायरेक्शन. मग अपोजिट डायरेक्शनला शिफ्ट होते म्हणजे कुठं होणार आहे? टुवर्ड्स द ऍसिटिक ऍसिड. टुवर्ड द ऍसिटिक ऍसिड. पण ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन याचं इन्क्रीज झालेलं आहे. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट आर इन्क्रीजेस देन इक्विलिब्रियम शिफ्ट फ्रॉम लेफ्ट साइड. जर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असेल तर इक्विलिब्रियम कुठं शिफ्ट होतो तुमचा? लेफ्ट हँड साईडला म्हणजे रिएक्टन्स साईडला शिफ्ट होतो. आपल्याला ली-चार्ट्री प्रिन्सिपलने सांगितलेलं आहे. मग ओव्हरऑल आपण दोन्ही इलेक्ट्रोलाइटचं जर कॉन्सन्ट्रेशन पाहिलं तर कॉमन आयनचं कॉन्सन्ट्रेशन ओव्हरऑल इन्क्रीज झालेलं आहे. मीन्स रिएक्शन शिफ्ट्स इन अपोजिट डायरेक्शन मीन्स टुवर्ड द ऍसिटिक ऍसिड. याचं जर कॉन्सन्ट्रेशन ओव्हरऑल इन्क्रीज झालं तर रिएक्शन कुठे येणार आहे तुमची? ऍसिटिक ऍसिडकडे शिफ्ट होते. हे आपल्याला ली-चार्ट्री प्रिन्सिपल सांगतो पहा. Therefore, the acetic acid dissociation suppressed due to acetate ion. आणि त्याच्यामध्ये जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट असणार आहे आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये जे ऍसिटेट आयन एक्झिस्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये ऍसिटेट आयन मग जो तुमचा ऍसिटिक ऍसिड हा वीक ऍसिड असणार आहे त्याचं डिसोसिएशन काय होतं तुम्हाला? सप्रेस्ड झालेलं दिसतं. म्हणजे त्याला आपण सप्रेस करतो म्हणजे त्याचं डिसोसिएशन कमी केलं जातं. कारण इथं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि याचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर हे ऍसिटिक ऍसिड जो असणार आहे this acetic acid dissociates are suppressed. की त्याला सप्रेस केलं जातं पहा. कशामुळे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग ऍसिटेट्स आयन. आणि त्याच्यामुळे तो मॉलिक्यूल काय होतो? सप्रेस होतो. म्हणजे इथं सांगायचं कॉन्क्लुजन म्हणजे पहा याचं ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर हा जो ऍसिटिक ऍसिड आहे तर त्याचं डिसोसिएशन काय होतं? सप्रेस होतं म्हणजे कमी केलं जातं.
मग आता याच्या आधारे आपल्याला कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन करायची. इथे दिसते का खाली कॉमन आयन इफेक्ट्स. मग कॉमन आयन इफेक्टची जर तुम्हाला डेफिनेशन करायची असेल तर तिथे लिहितो पहा. कॉमन आयनची आपल्याला डेफिनेशन करायची. काय डेफिनेशन करता येईल पहा. the ionization of कशाचं आयोनायझेशन केलं पहा पहिल्या स्टेप मध्ये. the ionization of acetic acid. ऍसिटिक ऍसिड हा कसा होता, वीक इलेक्ट्रोलाइट होता. मीन्स आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स. वीक इलेक्ट्रोलाइट्स की तुमचा एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे इज सप्रेस्ड, हा सप्रेस होणार आहे. इज सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ, कुणाच्या उपस्थितीमध्ये, इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या उपस्थितीमध्ये वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन जे आहे ते काय होतं, सप्रेस होतं. विच कंटेन्स कॉमन आयन. विच कंटेन्स कॉमन आयन. त्याच्यामध्ये कोणता आहे कॉमन आयन, एसिटेट आयन आहे. विच कंटेन्स कॉमन आयन सिमिलर टू दॅट ऑफ weak electrolyte. Similar to that of weak electrolyte are called as common ion effect. Are called as common ion effect. एकदा सांगतो हा पॉइंट्स की आपण पहिल्यांदा काय केलं, एका बिकरमध्ये एक ऍसिटिक ऍसिड घेतला आणि दुसरा ऍसिटिक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा एक साल्ट घेतला. म्हणजे एक वीक ऍसिड आणि दुसरा साल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतलेला आहे. त्याचं डिसोसिएशन केलं. वीक ऍसिड पासून H+ आणि एसिटेट आयन एक्झिस्ट झाले आणि सोडियम साल्ट पासून सोडियम आणि एसिटेट आयन एक्झिस्ट झाले. दोन्ही कंडिशनच्या डिसोसिएशन मध्ये जर पाहिलं तर फर्स्ट स्टेप मध्ये एसिटेट आयन एक्झिस्ट झाला आणि सेकंड स्टेप मध्ये देखील एसिटेट आयन एक्झिस्ट झाला. म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये कॉमन ग्रुप तयार झाला. दिस कॉमन ग्रुप आर कॉल्ड ॲज अ कॉमन आयन अँड दिस कॉमन आयन नेम्ड ॲज एसिटेट आयन. But this weak acid are called as a weak electrolyte and sodium acetate are called as a strong electrolyte because in sodium acetate used as a sodium is a strong base due to it is termed as a strong electrolyte, but in acetic acid is already weak acid due to it is called as a weak electrolyte. But compare the concentration of this weak and strong electrolyte की वीक आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं जर कॉन्सन्ट्रेशन जर आपण कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये वीक इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन हे ॲज कम्पेअर टू स्ट्रॉंग पेक्षा कमी आहे आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन हे वीक पेक्षा कसं आहे, जास्त आहे. मग ओव्हरऑल जर आपण लेस आणि मोर जर एकामध्ये मिक्स केले म्हणजे वीक आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशनची जर मिक्सिंग केली तर ओव्हरऑल जे एसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते इन्क्रीज होतं. ड्यू टू इन्क्रीज इन ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन ड्यू टू कॉमन एसिटेट आयन देन सप्रेस द डिसोसिएशन ऑफ एसिटिक ऍसिड. त्याच ते एसिटिक ऍसिडचं डिसोसिएशन काय होतं, सप्रेस होतं. दिस अकॉर्डिंग टू ली-चार्ट्री प्रिन्सिपल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एसिटेट आयन आर इन्क्रीजेस देन रिएक्शन और इक्विलिब्रियम शिफ्ट्स टुवर्ड द रिएक्टंट साइड्स and this reactant side containing acetic acid are suppressed. आणि त्याच्या आधारे आपण कशाची डेफिनेशन केली, कॉमन आयन इफेक्ट्स. मग कॉमन आयन इफेक्ट काय सांगतो पहा, the ionization of weak electrolyte is suppressed in presence of strong electrolyte which contains common ion similar to that of the weak electrolytes. की तुमचा एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि दुसरा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. दोघांमध्ये कॉमन आयन कसे आहेत, सेम आहेत. पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये जो कॉमन आयन एक्झिस्ट झालेला आहे त्याच्यामुळे वीक ऍसिटिक ऍसिडला काय केलं जातं, आयोनायझेशन सप्रेस होतात. म्हणजे त्याचे आयोनायझेशन कमी केले जातात. त्या इफेक्टला काय म्हणायचं, कॉमन आयन इफेक्ट्स. तर याची ही डेफिनेशन याच्यामध्ये लक्षात राहू द्या. थँक्यू. स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर एक छोटासा शेवटचा पॉइंट पाहायचा आहे. व्हॉट इज मीन्स बाय ली-चार्ट्री प्रिन्सिपल कॉमन आयन इफेक्ट्स अँड सोल्युबिलिटी. शेवटचा छोटासा पॉइंट कोणता आहे, कॉमन आयन इफेक्ट्स अँड सोल्युबिलिटी. कॉमन आयन इफेक्ट्स and solubility.
कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी. आपल्याला कॉमन आयन इफेक्ट माहिती झाला बरोबर. काय सांगितलं कॉमन आयन इफेक्ट मी? द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट which contains common ion similar to that of the weak electrolytes are called as common ion effects. की दोन्ही रिएक्शन मध्ये जर आपण आयन जर पाहिला तर एक कॉमन आयन होता आणि तो कॉमन आयन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये देखील एक्झिस्ट झाला. म्हणून स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मधला जो कॉमन आयन असणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे जो वीक इलेक्ट्रोलाइट त्याला काय करतो? सप्रेस करतो, कारण त्याचं डिसोसिएशन इझिली होऊन देत नाही. त्या इफेक्टला काय म्हणायचं? कॉमन आयन इफेक्ट्स. मग त्याच्यानंतर आपल्याला शिकायचे कॉमन आयन इफेक्ट्स आणि सॉल्युबिलिटीचा काय परिणाम होत असेल. नाउ कन्सिडर द वन ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट्स. की समजा आपण एक इलेक्ट्रोलाइट कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर ॲज अ वीक इलेक्ट्रोलाइट्स लाईक सिल्वर क्लोराइड्स. की आपण एक सिल्वर क्लोराइड कंटेनिंग एक वीक इलेक्ट्रोलाइट कन्सिडर केलेला आहे. कोणता इलेक्ट्रोलाइट घेतला मी? सिल्वर क्लोराइड्स. अँड नाउ कन्सिडर द अनदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. Strong electrolytes like silver nitrate. की एक घेतला मी वीक इलेक्ट्रोलाइट सिल्वर क्लोराइड आणि दुसरा घेतला मी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सिल्वर नायट्रेट. या दोन्हीला आपल्याला डिसोसिएट करायचं. या दोन्हीला डिसोसिएट केलं असता काय होईल पा? सिल्वर क्लोराइडला जर आपण डिसोसिएट केलं, वीक असल्यामुळे आपण डबल एरोचा यूज करणार. आता इथे मी डीपली सांगत नाही पा. वीक इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे त्याला आपण इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये लिहितो आणि काय तयार होईल? Ag+ आणि Cl-. नंतर आपल्याकडे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे तुमचा सिल्वर नायट्रेट्स. कोणता आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? सिल्वर नायट्रेट्स आहे. सिल्वर नायट्रेट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे आपण इथे सिंगल एरोचा यूज करणार पा. आणि हा वीक इलेक्ट्रोलाइट होता म्हणून आपण इक्विलिब्रियमचा म्हणजे 2 एरोचा यूज केला. त्यास इथं Ag+ एक्झिस्ट झाला आणि इथे देखील काय एक्झिस्ट होईल तुमचा? Ag+ आणि NO3-. आता कन्सिडर करा हा ओव्हरऑल वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि हा ओव्हरऑल स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मग एखादा वीक इलेक्ट्रोलाइट जर असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असतं आणि एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. मग ओव्हरऑल कमी आणि जास्त जर मिक्स केला तर ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन हे कसं असणार आहे? हाय असणार आहे किंवा मोर असेल म्हणजे ती कसं असणार आहे? जास्त आहे. मीन्स ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन इज मोर बट इन दिस रिएक्शन कंडिशन द Ag+ आयन इज द कॉमन आयन्स. की ओव्हरऑल जर आपण वीक इलेक्ट्रोलाइट आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये जर पाहिलं तर दोन्हीमध्ये कोणता कॉमन आयन भेटला तुम्हाला? Ag+. इथं देखील कोणता आहे? Ag+. सिल्वर नायट्रेट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि सिल्वर क्लोराइड हा वीक इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. दोघांमध्ये कॉमन आयन हा Ag+ आहे. ओव्हरऑल लो आणि हाय कॉन्सन्ट्रेशन जर आपण मिक्स केलं तर ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे? जास्त असेल. मग ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर इक्विलिब्रियम शिफ्ट्स टुवर्ड द सिल्वर क्लोराइड्स. मग अकॉर्डिंग टू ली-चार्ट्री प्रिन्सिपल काय सांगतं पा? मीन्स अकॉर्डिंग टू ली-चार्ट्रियर प्रिन्सिपल्स. अकॉर्डिंग टू ली-चार्ट्रियर प्रिन्सिपल. मग ली-चार्ट्रियर प्रिन्सिपल काय सांगत असेल? द इक्विलिब्रियम शिफ्ट्स टुवर्ड द इक्विलिब्रियम shift towards silver chlorides. Means if overall concentration are increases in the product then equilibrium shifts to the reactant sites. म्हणजे ते Ag+ आयनचं जर ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज होत असेल तर रिएक्शन कुठं शिफ्ट होणार आहे? वीक इलेक्ट्रोलाइट लाईक सिल्वर क्लोराइड्स. तर अशा प्रकारे हा ली-चार्ट्री प्रिन्सिपल इथं एक्सप्लेन करतो. मग सिल्वर क्लोराइड आयोनायझेशन इज सप्रेस्ड बाय सिल्वर+ आयन्स. मग याच्यामध्ये जे तुमचे सिल्वर क्लोराइड आयन्स आहेत कोणते? AgCl आयन इज सप्रेस्ड. याचं आयोनायझेशन काय होतं? कमी होतं. मीन्स Ag+ आयोनायझेशन इज सप्रेस्ड. AgCl आयोनायझेशन इज सप्रेस्ड ड्यू टू कशामुळे? ड्यू टू Ag+ आयन. की Ag+ हा जो कॉमन आयन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे तुमचा जो सिल्वर क्लोराइड आहे त्याचं आयोनायझेशन काय होतं? सप्रेस होतं म्हणजे कमी होतं. त्याचं आयोनायझेशन जास्त होत नाही कारण त्याच्यामध्ये आपण हायर कॉन्सन्ट्रेशनचं एक कॉमन आयन शिफ्ट केलेलं असतं, ऍड केलेलं असतं.
मग हायर कॉन्सन्ट्रेशनचा जर कॉमन आयन त्याच्यामध्ये ॲड केला असेल तर तो वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन काय करतो, सप्रेस करतो, म्हणजे कमी करतो. मीन्स Ag प्लस इज अ कॉमन इन बोथ द रिएक्शन, सच इफेक्ट्स आर कॉल्ड ॲज अ कॉमन आयन इफेक्ट. दिलेल्या दोन्ही रिएक्शनमध्ये Ag प्लस हा कॉमन असल्यामुळे this Ag plus ions concentration are increases, then equilibrium shifts toward the silver chloride. Such effects are called as a common ion effects. की या रिएक्शन मध्ये जर आपण दोन्ही रिएक्शन मध्ये जर कम्पेअर केलं तर वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये सिल्वर एक्झिस्ट झाला मेटल आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये देखील सिल्वर मेटल एक्झिस्ट झाला. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन लो आणि हाय असलं, लो आणि हाय कॉन्सन्ट्रेशन एकमेकांमध्ये मिक्स केलं असता ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं. इफ ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सिल्वर मेटल आर increases, then the silver chloride ionization are decreases. Such effects are called as a common ion effects. आणि त्याच इफेक्टला आपण काय म्हणतो असतो, कॉमन आयन इफेक्ट्स. ड्यू टू सोलिबिलिटी ऑफ सिल्वर क्लोराइड आर डिक्रीजेस ड्यू टू द कॉमन आयन इफेक्ट्स. म्हणून सिल्वर क्लोराइडची जी सोलिबिलिटी असणार आहे, दिस सोलिबिलिटी आर डिक्रीजेस, सोलिबिलिटी आर डिक्रीजेस. कशामुळे डिक्रीज होणार आहे, आर डिक्रीजेस ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट. की कॉमन आयन इफेक्टमुळे काय होणार आहे, त्या सिल्वर क्लोराइडची सोलिबिलिटी काय होते, कमी होते. तर ह्या पॉईंटचं कॉन्क्लुजन आहे लक्षात. कारण याचं ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन जर इकडलं वाढलं तर इक्विलिब्रियम कुठं शिफ्ट होणार आहे, लेफ्ट हँड साईडला. म्हणजे Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन ओव्हरऑल इन्क्रीज झालं ड्यू टू देअर इक्विलिब्रियम शिफ्ट टुवर्ड द सिल्वर क्लोराइड. And due to their Ag plus ion, this ionization of silver chloride are suppressed. Such effects are called as the common ion effects. But due to presence of this Ag plus ion, this solubility is also decreases. की त्याच्यामध्ये कॉमन आयन हा Ag प्लस प्रेझेंट असल्यामुळे सिल्वर क्लोराइडची जी सोलिबिलिटी आहे डिक्रीज झाली दिसते. आणि सिल्वर क्लोराइडची सोलिबिलिटी कशामुळे डिक्रीज होते, ड्यू टू दी कॉमन आयन इफेक्ट्स. की याच्यामध्ये हा कॉमन आयन प्रेझेंट असल्यामुळे ह्या मेटलची सोलिबिलिटी कमी होते. तर हे झाले या पॉईंटचं कॉन्क्लुजन. तर अशा तऱ्हेने हा टॉपिक इथं एंड झालेला आहे. आपण पहिला टॉपिक घेतला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दुसरा घेतला आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि तिसरा घेतला आपण आता आयोनिक इक्विलिब्रिया. याच्यानंतर तुमचा कॉलेजमध्ये जो केमिस्ट्री पार्ट 1 मधला जो टॉपिक असेल तो आपण घेऊ असं मला वाटतं. कारण तुम्हाला टेस्ट ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतील ऑफलाईन चालू झाल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला त्या टॉपिकचा फायदा होईल. मग सॉलिड स्टेट असेल, सोल्युशन असेल किंवा केमिकल कायनेटिक्स असेल. मग याच्यानंतर आपल्याला 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपण काय करणार आहोत, 11वी बॅच स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमचे कोण फ्रेंड्स बहीण भाऊ असतील तर त्यांना सांगा की ग्रुपमध्ये जॉईन व्हायला. आपण स्टेटसवरती व्हॉट्सअप ग्रुपच्या माझ्या नंबरवरती स्टेटसवरती एक व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे 11वीची तर ती ठेवलेली आहे. तर तिथं तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा कॉल करून मला सांगू शकता की सर आमचे हे असं फ्रेंड आहे की याला ग्रुपमध्ये जॉईन करायला 11वीची ट्युशन लावायची. मग सायमल्टेनियसली आपण एक दिवस 11वी लेक्चर होईल, एक दिवस 12वीचं लेक्चर होईल. तुम्हाला अभ्यास करायला देखील टाइम भेटेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला टेस्ट घ्यायची त्यावेळेस मला सांगायचं की सर आपल्याला या दिवशी टेस्ट घ्यायची आहे. आणि तुमचे कोण कॉलेजमधले 12वीचे देखील मित्रमैत्रिणी जर असतील तर त्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायला सांगा. आणि याच्यानंतरचा जो चौथा टॉपिक आपण रिअली चालू करणार आहोत तो टॉपिक तुम्हाला पब्लिक केला जाणार नाही, तो तुमचा प्रायव्हेटमध्ये असेल, तो कुणालाही अदर विद्यार्थ्याला सेंड करायचा नाही. जे ग्रुपमध्ये असतील त्यांनीच पाहावा, अन्यथा दुसऱ्याला सेंड करायचा नाही. जे फीस पेड केलेले असेल तेच विद्यार्थी ते लेक्चर पाहतील आणि PDF नोट्स त्याला भेटतील. धन्यवाद. थँक्यू.